दोन भाऊ दोन बहिणी. तळकोकणात राणे बंधूंबद्दल बोलले जाणारं वाक्य. दोन्ही बंधू आक्रमक, दोन्ही बंधू नारायण राणे यांची ताकद, पण 2000. संघाला झालेला पराभव, विधानसभेला तिकीट न मिळणं यामुळे निलेश राणे साईडलाईन झाले. पण दुसऱ्या बाजूला भाजपने नितेश राणे यांना ताकद दिली. नितेश राणे यांनी कणकवलीमध्ये सलग 3 वेळा बाजी मारली. त्यांना मंत्रिपद मिळाले. पक्षाचा चेहरा म्हणून नितेश राणे पुढे आले. पण निलेश राणे मात्र बॅकफूटवर होते. त्यातही स्थानिक राजकारणात सुद्धा त्यांचं नाव चालत नव्हतं. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांनी कमबॅक केलं आणि पहिला धक्का दिला तो नितेश राणे यांना. तळ कोकणातल्या मालवण आणि कणकवली या 2 ठिकाणी राणे बंधूंमध्ये सामना झाला, ज्यात वरचढ ठरले ते निलेश राणे. मालवणमध्ये नगराध्यक्षपदासह 5 निही निवडून आणत निलेश राणे यांनी डाव मारला. तर कणकवलीमध्ये भाजपचं पॅनल अटीतटीने लागलं असलं तरी नगराध्यक्षपदी निलेश राणे यांच्या नेतृत्वात शहर विकास आघाडीने बाजी मारलीय. तळकोकणात नेमकं काय घडलं? निलेश राणे वरचढ कसे ठरले आणि नितेश राणे यांच्या हाती काय आलं, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. सगळ्यात आधी बघू तळकोकणात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल नेमका काय लागला. कणकवली नगरपंचायत, मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपरिषदेसाठी निवडणूक झाली. रत्नागिरीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती करणाऱ्या भाजपने सिंधुदुर्गमध्ये मात्र युती करणं टाळलं आणि 4ही ठिकाणी भाजप स्वबळावर लढली. यात त्यांचा सामना झाला शिंदे गटाच्या शिवसेनेच्या निलेश राणे यांच्याशी. निलेश राणे यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या विरोधकांच्या आघाडीशी. तर काही ठिकाणी लढाई झाली भाजप विरुद्ध शिंदे गटाच्या शिवसेनेचे दीपक केसरकर अशी. वेगवेगळ्या नगरपरिषदेमध्ये भाजपचे 16 नगरसेवक निवडून आले. ठाकरेंना 3 तर शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त 1 जागा मिळालीय. सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धा राजेश भोसले यांनी बाजी मारली असून इथे भाजपच्या 11 आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या 7 जागा निवडून आल्याने दीपक केसरकर यांना धक्का बसलाय. पण तळकोकणात 2 ठिकाणी लक्षवेधी फाईट झाली, ती मालवण आणि कणकवलीमध्ये. राणे कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात मालवणमध्ये निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आले, तर भाजपचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी भाजपच्या शिल्पा खोत यांना मात देत शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्या आहेत. कणकवली या नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने 9 तर शहर विकास आघाडीने 8 जागा जिंकल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे इथे नगराध्यक्षपद शहर विकास आघाडीच्या संदेश पारकर यांनी जिंकलं आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यात 2ही ठिकाणची सत्ता गमावल्याने नितेश राणे बॅकफूटवर गेले आहेत आणि निलेश राणे वरचढ ठरले आहेत. आता सावंतवाडी आणि वेंगुर्लेमध्ये नितेश राणे यांनी बाजी मारली असली तरी खरी चुरस ही मालवण आणि कणकवलीमध्ये होती. त्यातही कणकवली हे नितेश यांचं होमितेच. साहजिकच इथे त्यांचं वर्चस्व मोडून काढणं अवघड होतं. भाजपने नितेश राणे यांच्या मागे पूर्ण फोर्स लावला. स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणांवर जातीने लक्ष दिलं. पण तरीही भाजपला हे 2ही गड राखता आले नाहीत. कारण ठरले निलेश राणे. शिंदेंच्या शिवसेनेने निलेश राणे यांना 2014च्या विधानसभा निवडणुकीत मालवणमधून तिकीट दिलं आणि राणे यांनी बाजी मारत राजकारणात कमबॅक केलं. लोकसभा निवडणुकीपासून शिंदे यांच्या शिवसेनेला कोकणातून मायनस करण्याचं काम भाजप करत असल्याची चर्चा होती. लोकसभेला कोकणाच्या 2 जागांपैकी एकही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली नाही. विधानसभेतही भाजपने मांडून मार्किंग करण्यास सुरुवात केली. पण निलेश राणे, दीपक केसरकर यांच्या रूपाने शिंदे यांनी तळ कोकणात अस्तित्व कायम ठेवलं. पण फक्त अस्तित्वावर कायम न राहता ताकदीने पुढे येण्यासाठी नगरपंचायत नगरपरिषदेच्या निवडणुकीत मुसंडी मारणं गरजेचं होतं. भाजपने इथं स्वबळाची तयारी करत शिंदे यांच्या शिवसेनेला कॉर्नर केलं. पण भाजपची ही फिल्डिंग निलेश राणे यांनी मोडून काढली. मुळात त्यांनी भाजपच्या विरोधातली स्पेस ओळखली. भाजपने युतीला नकार दिला कारण भाजपचं इथलं बळ मोठं होतं आणि त्या तुलनेत विरोधात कोणाचीच ताकद नव्हती. साहजिकच स्वतःची ताकद प्लस विरोधकांमध्ये मतविभाजन हे भाजपच्या पथ्यावर पडणार होतं. पण भाजपच्या विरोधात एकत्र ताकद लावली तर पारडं फिरू शकतं आणि या एकत्रित ताकदीचं नेतृत्व शिवसेनेची शिवसेना करू शकते. ही स्पेस निलेश राणे यांनी हेरली आणि आपला पहिला डाव खेळला. हा डाव म्हणजे भाजपच्या विरोधातले पक्ष एकत्र आणणं. राज्यात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामधून विस्तवही जात नसला तरी कणकवलीमध्ये निलेश राणे यांनी या 2ही पक्षांना एकत्र आणलं.
ज्या संदेश पारकर यांचा आणि राणे कुटुंबाचं जमत नाही, ज्यांचा नितेश राणे यांनीच पराभव केला, त्या संदेश पारकर यांना सोबत घेऊन निलेश राणे यांनी शहर विकास आघाडी बनवली. या दोन्ही शिवसेना सोबत आल्या, पण इतर विरोधी पक्षांची मोठसुद्धा बांधण्यात आली. त्यामुळे साहजिकच भाजप विरुद्ध इतर असे चित्र निर्माण झाले, ज्याचं नेतृत्व निलेश राणे यांच्या हातात राहिलं. मालवणमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या नाहीत, पण ठाकरेंची शिवसेना भाजपला मायनस करेल एवढी फिल्डिंग निलेश राणे यांनी लावली. साहजिकच भाजपसमोर कोण या प्रश्नाचं उत्तर निलेश राणे ठरले. वरचढ ठरताना निलेश राणे यांनी पुढचा डाव टाकला, तो आक्रमकतेचा. कोकणाच्या आणि राज्याच्या राजकारणात राणे फॅक्टर मोठा झाला, तोच आक्रमकतेमुळे. नगरपालिकांच्या इलेक्शनमध्ये हा फॅक्टर निलेश राणे यांनी ॲक्टिव्ह ठेवला. त्यांनी कणकवलीमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरातच बोगस मतदार असल्याचा आरोप केला. त्यातही हे बोगस मतदार मुस्लिम समाजाचे असल्याचा दावा करत रान उठवून दिलं. भाजपला मुस्लिम उमेदवार चालत नाहीत, पण मुस्लिम मतं मात्र चालतात, असं म्हणत त्यांनी मुस्लिम मतांमध्ये शहर विकास आघाडीसाठी सॉफ्ट कॉर्नर तयार केला. संदेश पारकर यांच्या प्रचारात निलेश राणे स्वतः ॲक्टिव्ह झाले. आपल्या भावाच्या होम पिचवर बॅटिंग करताना त्यांनी नितेश राणे यांना टार्गेट केलं नाही, पण भाजपला थेट अंगावर घेत ठाकरेंच्या सेनेचं चांगलं बॅकिंग मिळवलं. निलेश राणे यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे मालवणची फाईट सगळ्या राज्यात चर्चेत आली. रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर निलेश राणे यांनी धाड टाकली आणि घरातली पैशांनी भरलेली बॅग समोर आणली. यासाठी रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यानंतर टायमिंग साधत निलेश राणे यांनी कोकणात खळबळ माजवून दिली. पण निलेश राणे यांनी ही गोष्ट नुसती चर्चेत आणून सोडून दिली नाही, त्यांनी हा मुद्दा लावून धरला. या स्टिंग ऑपरेशनच्या प्रकरणात निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि राणे यांना सॉफ्ट कॉर्नर मिळाला. अधिक आक्रमक होत त्यांनी हा मुद्दा पुढे आणला. अगदी निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत दाद मागितली. त्यानंतर मतदानाच्या आधी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या गाडीत पैसे पकडल्याची घटना समोर आल्यानंतर अगदी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारवाई करण्यास निलेश राणे यांनी भाग पाडलं. थोडक्यात पैसे वाटप ही हायलाईट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा घेत निलेश राणे यांनी मालवण एकहाती जिंकलं. निलेश राणे वरचढ ठरला. मागचं आणखी एक कारण ठरलं शिंदे गटाचं. बाकी एकनाथ शिंदेंनी मालवण आणि कणकवलीमध्ये निलेश राणे यांना फ्री होल्ड दिला. भाजपने पूर्ण ताकद लावलेली असताना रवींद्र चव्हाण यांनी थेट 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणत निर्वाणीचा इशारा दिलेला असताना शिंदेंनी निलेश राणे यांना बळ देणं सुरूच ठेवलं. शिंदेंनी मालवणचा दौरा केला. मालवणमध्ये ते फक्त प्रचारसभेसाठी आले नाहीत, तर त्यांनी नारायण राणे यांची भेट घेतली आणि सिनियर राणे यांच्या माध्यमातून सूचक मेसेज दिल्याची चर्चा झाली. कोकणात जी जमीन शिंदेंच्या हातून जात होती ती शिंदेंनी पुन्हा मिळवली आणि त्यासाठी महत्त्वाचे ठरले निलेश राणे. शिंदेंनी दिलेली ताकद आणि स्वतंत्र निलेश राणे यांनी परफेक्ट वापरलं आणि नितेश राणे यांना निलेश राणे वरचढ ठरले. अर्थात नितेश राणे पूर्ण मायनस झाले नसले तरी कणकवली आणि मालवण त्यांच्या हातून निसटले. ज्या निलेश राणे राजकारणातून वजा झाले होते, ज्या शिंदेंना तळ कोकणात अस्तित्वाची फाईट लढायची होती, त्या दोघांनी बाजी पटवली आणि ठाण्याच्या भाईंच्या पाठिंब्याच्या जोरावर निलेश राणे यांनी एक वाक्य खरं ठरवलं, 2 भाई 2 होत नाही. निलेश राणे यांच्या या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरले? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.